तर किरण माने यांनी आपल्या फेसबुकवर ट्विटरवर काही पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट राजकीय होत्या. त्या पोस्टमधनं राजकीय अर्थ प्रतिध्वनित होत होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि त्यानंतरच आपल्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतरच आपल्याला मालिकेतनं काढून टाकण्यात आलं असा किरण माने यांचा आरोप आहे. आणि या आरोपामध्ये नेमकं तथ्य आहे का? आणि असं जर होत असेल तर ते पुरोगामी म्हटलं जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला परवडणारं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत आरोह वेलणकर, अभिनेता आहेत, याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत. सचिन सावंत, काँग्रेसचे नेते, या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अभिनेता किरण माने कदाचित काही वेळातच आपल्यासोबत असतील या चर्चेमध्ये. केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ते, हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. पुण्याहून सौमित्र पोटे, सिने पत्रकार आपल्यासोबत आहेत. आणि इथे माझ्यासोबत मुंबई स्टुडिओमध्ये महेश टिळेकर, निर्माते आणि या क्षेत्रामध्ये, मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या द्वारे सहभागी आहेत ते. त्यामुळे बऱ्याचशा कलाकारांशी आणि एकूण प्रोडक्शन निर्मितीशी त्यांचा खूप मोठा संबंध आहे. सुरुवातीला आरोह, मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही रोजच्या रोज या क्षेत्रामध्ये काम करताय. अशा प्रकारे मालिकेमधनं केव्हा काढून टाकलं जातं आणि जर तुम्ही समाज माध्यमांवर काही प्रतिक्रिया देत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो का? सोशल मीडियावरती तर डेफिनेटली, कारण सध्या राजकीय परिस्थिती जर बघितली. माझा आवाज येतोय का? सॉरी, ऑडिओ प्रॉब्लेम आरोह होतो. बोला, तुम्ही, आवाज येतोय. ओके ओके ओके. सोशल मीडियावरती तरी खूप त्याचे रिपरकशन्स असतात. पण मी स्वतःही झी मराठीवर काम करत होतो आणि माझी पण राजकीय मतं खूप ठाम आहेत. काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाहीत. पण खरं सांगू का तुम्हाला, चॅनल वगैरे हे असल्या दबावाला बळी पडणाऱ्यातले नाहीत बिलकुल. आणि मला नाही वाटत की असं सिरियल मधनं वगैरे काढून टाकलं जातं किंवा कोणाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतात वगैरे. कारण मीही झी मराठीवरची सिरियल करत असताना बरंच बोलायचो, बरंच माझ्या 1-2 कॉन्ट्रोव्हर्सीज झाल्या होत्या. पण कधी चॅनलकडनं मला असं दबाव आला नाही. आणि असं ऐकिवातही नाहीये की कोणाच्या तरी म्हणजे अशा राजकीय दबावामुळे कुठल्या तरी आर्टिस्टला काढून टाकलंय वगैरे वगैरे. याची रिझन्स वेगळी असतात. बरेचदा पेमेंट इश्यूज असतात. ऍक्टर्स किंवा जे कोण असतील व्यक्ती, ऍक्टर्स असतील, टेक्निशियन्स असतील, ज्यांच्याबरोबर हे घडतं, त्यांच्याबरोबर काही वेगळे वैयक्तिक मुद्दे असतात, कधी क्रिएटिव्ह इश्यूज असतात. सो इकडे मी काय किरण माने किंवा चॅनल किंवा प्रोडक्शन यांचं प्रतिनिधित्व करत नाहीये. पण मला नाही वाटत की राजकीय दबावामुळे कुठली कारवाई ऍटलिस्ट मालिकांच्या बाबतीत होते. हे मी अनुभवावरनं सांगू शकतो. पण वेगळी मग कारणं तुम्हाला असू का शकतात. वाटते, कारण त्यांच्या जर पोस्ट पाहिल्या तर त्या तीव्र राजकीय आहेत याबद्दल काही शंका नाहीये. सगळ्यांनीच त्या बघितलेल्या आहेत, समाज माध्यमांवर आहेत. आणि त्यांनी स्वतः असं म्हणणं की चॅनलच्या वेबसाईटवर माझ्या विरोधात ट्रोल करण्यात येणं किंवा मला काढून टाका अशी मागणी करण्यात येणं आणि त्यानंतर मला लगेच, यात कुठेही काही संबंध नसावा? मला नाही वाटत असं काही आहे. खरंच मला नाही वाटत असं काही आहे. आणि याचं खरंच उत्तर जर हवं असेल तर मला असं वाटतं की मुलगी झाली होय मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते, स्टार प्रवाह हेच आणि स्वतः किरण माने हे तिघं मिळून जर एका पॅनलवर आले तर जे काय खरं खोटं आहे ते सगळं ह्याचं होईल. मला अनफॉर्च्युनेट एकच गोष्ट वाटते, जेव्हाही कुठली गोष्ट अशी घडते तेव्हा काही लोक, त्यातले काही या पॅनलवरती पण आहेत, यात पहिले त्याचा एक राजकीय मुद्दा बनवतात. मग कधी जात असते त्याच्यामध्ये, कधी काहीतरी एक वेगळ्याच प्रकारचा राजकीय अँगल असतो. खरी कारणं त्याची वेगळी असतात. मला वाटतं हे खूप अनफॉर्च्युनेट आहे. आणि हे कुठेतरी आत्ता कोविड नंतर मला असं वाटतं अननेसेसरी आहे. चांगल्या गोष्टी काहीतरी घडतायत, हळू परत इंडस्ट्री रुळावर येते. याची अजिबातच गरज नाही असं मला वाटतं. बरं, सचिन सावंतजी, आरोहचं उत्तर तुम्ही ऐकताय. पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ही परिस्थिती पाहतो. ही काही पहिल्यांदा आलेली अशा प्रकारची तक्रार नाहीये. अगदी सेम नसतील, पण आम्ही काहीतरी बोललो म्हणून आम्हाला नुकसान सहन करावं लागलं, यासारख्या तक्रारी आपण आधीही ऐकल्यात. तुमचं काय म्हणणं आहे एकूण या सगळ्या मुद्द्याच्या बाबतीत आणि एस्पेशली किरण मानेंच्या केसच्या बाबतीत? नाही, किरण मानेंची जी केस आहे ती गेले 7 वर्ष आपण देशात अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींना त्याचा अनुभव झालेला आहे आणि देशामध्ये आपण अनुभव घेतो. आताच ज्या पद्धतीनं जागतिक अहवाल आलेला आहे आणि मोदी सरकारला हुकुमशाही म्हणून त्या ठिकाणी संबोधले गेलं, तर त्याची कारण देखील यामध्ये दिसतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, अनेक पत्रकारांना आपल्या कामावरनं काढण्याचा प्रकार या कालावधीमध्ये झालेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आता आरोजी बोलतायत, कुठल्या बाजूने तुम्ही बोलता हा अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे.
एके ठिकाणी ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्या बाजूने बोलणारे जे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांना आपण म्हणतो की पद्मश्री आणि पद्मविभूषण अशा पद्धतीनं अवॉर्ड दिले जात आहेत हे आपण पाहतोय. त्यांना वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली जास्त पाहतोय. किंवा त्या सेलिब्रिटींवरती दबाव टाकून ज्या पद्धतीने त्यांचं शेतकरी विरोधी असेल किंवा त्या ठिकाणी मोदींजीच्या समर्थनार्थ ट्विट करायला भाग पाडणं किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याला भाग पाडणं. आता ही पंजाब सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं काही सेलिब्रिटी बोलू लागलेले आहेत ही आपण पाहतोय. त्यामुळे देशातलं वातावरण कुठल्या दिशेला चाललेलं आहे आणि या ठिकाणी भाजपा विरोधी आणि भाजपच्या बाजूनं अशा तऱ्हेचा गट पाडण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. या तऱ्हेचं ध्रुवीकरण करण्याचं काम झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्या अनुषंगानं सत्तेचा दुरुपयोग केला जातोय. आता या पद्धतीनं ज्या पद्धतीनं दबाव आला गेलेला आहे. आता किरण मानेंचा जो काही विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसतो. तो कला क्षेत्रामध्ये दिसतोय, क्रीडा क्षेत्रामध्ये दिसतोय, राजकीय क्षेत्रामध्ये दिसतोय, सामाजिक क्षेत्रामध्ये दिसतोय. आपण ज्या पद्धतीनं 100 महिलांच्या मुस्लिम महिलांचा विषय आपल्या समोर आला, ज्या पद्धतीने जाहीरपणे त्यांना ट्रोलिंग केलं गेलं, त्यांचा लिलाव दाखवण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याच्या मागची मानसिकता देखील तीच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता याला तर संपूर्णपणे त्या ठिकाणी एक वेगळं स्वरूप देण्याचं काम झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. ज्या वेळेला टेकफॉक सारखी सिस्टीम ही भाजपचे लोक त्या ठिकाणी वापरतायत, अशा वेळेला आर्टिफिशियल पद्धतीनं, कृत्रिम पद्धतीनं अशा तऱ्हेचा हेट्रेड तयार करणं, ट्रोलिंग करणं, ही सगळी प्रक्रिया त्यांनी त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून देशातलं वातावरण दूषित करण्याकरता भारतीय जनता पक्ष या सगळ्याचे ज्या काही प्रकार करतोय आणि त्याचा विरोध करणं हे गरजेचं आहे. ही परिस्थिती आहे. केशव उपाध्यायजी, सांस्कृतिक दहशतवाद असा थेट आरोप भाजपवर केलाय. कविता, मी एका विषयाशी सहमत आहे. पहिल्यांदा मी सांगतो की महाराष्ट्रात सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि तो सध्याच्या राजकीय जो महाराष्ट्रातील 3 पक्ष आहेत ते 3 पक्ष मिळून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालतायत. माझं बोलणं पूर्ण आपण मला करू द्या अशी मला आशा आहे. काही दिवसापूर्वी एकाने काय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं राबडी दिवसा उल्लेख केला, त्याच्यावरनं किती राडा आपण घातला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा त्यावेळी एबीपीला करावीशी वाटली नाही. ठीक आहे, तो एबीपीचा स्वातंत्र्याचा भाग आहे. दुसरं असं, माझे मित्र सचिन सावंत फार अभिव्यक्ती फार तळमळीने बोलत होते, कलाकारांवर कसा दबाव आणायला. अहो, ज्या उदारमतवादी नेहरूंच्या बद्दल आपण बोलतो ना, त्यांचं उदाहरण मी सांगतो. मजरू सुलतानपूरला 1 वर्ष अटकेत टाकलं होतं याच नेहरूंनी. उदारमतवादी चेहरेवर का खूप आदर्श त्यातले. आणि त्यामुळे काँग्रेसची मी अशी असंख्य उदाहरणं देतो दडपशाहीची. आता राहता प्रश्न कोणाचे, कलाकार काहीतरी माने नावाचे, त्यांना काहीतरी असं काहीतरी काढलं सिरियलनी म्हणून सांगण्यात आलं. कोण माने मुळामध्ये असं, म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडू शकतो, कारण मी काही त्यातला अभय नाही. मुळामध्ये असं आहे की कुठला तरी एखादा कलाकार अशा पद्धतीने टीका करू स्वतःचा मोठा होऊ शकतो. त्यात आक्षेप नाही. मी मोदींबद्दल तुम्हाला आठवणीसाठी सांगतो, 2014 पासून या देशामध्ये हजारो कलाकार असे आहेत की ज्या कलाकारांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या एका कार्यक्रमामध्ये, इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये एका संपादकांनी पुरस्कार घ्यायला नकार दिला त्यांच्या हस्ते. इतकं सगळं झालं, पण या सगळ्या विषयामध्ये सगळे आज कलाकार काम करतायत. ते संपादकाशी उत्तम ठिकाणी आहेत. त्यामुळे काहीतरी पत्रकार दबाव आणला आहे, कलाकारांना दबाव आणला आहे. अशा पद्धतीचं स्वतःच काहीतरी कौतुक काढायचं, स्वतःच काहीतरी टुमणं काढायचं आणि त्यातनं आपली प्रसिद्धी करून घ्यायची अशी कुणाला हौस असेल आणि त्यातनं लगेच बाकीचे 4 ढोल वाजायला तयारच आहेत. बघा तुम्ही सांस्कृतिक दहशतवाद मान्य करताय आणि तो तुम्ही महाराष्ट्रापुरता सीमित ठेवताय. मला सांगा ना, मी तुम्हाला उदाहरणासहित दिलं. मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र आता 10 उदाहरणं मी या गेल्या 2 वर्षातली देतो की ज्यावेळी तुम्ही एखादी व्यक्ती गोष्ट करायला जाता, सचिन सावंत त्यावेळी आळीमिळी गुपचिळी, सचिन सावंत असतील, सेना असेल, सगळेजण का बरं त्यावेळी तुम्ही तोंड उघडत नाही. संस्कृत दहशतवाद महाराष्ट्रात जे चालू आहे, दहशतवाद नाही म्हणजे पूर्णपणे दहशतवादच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. इतक्या वाईट पद्धतीने वागवलं जाते महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला व्यक्त सरकारच्या विरोधात व्यक्त व्हायचं नाही या पद्धतीची दडपशाही महाराष्ट्रात चालू आहे. त्यावेळी कुणी का बरं बोलत नाही. एबीपी माझा पत्रकाला अटक झाली होती, तुम्हाला आठवतंय का? तुमच्या पत्रकाला अटक झाली होती कुठली बातमी दिल्याबद्दल. त्यावेळी सगळ्यात त्यावेळी गप्प. त्यावेळी सचिन सावंत एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक झाली होती, त्याबद्दल एबीपी माझानं आपली भूमिका घेतली आणि आमचा लढा आम्ही लढला. त्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा ना अशी आम्ही अपेक्षा केली, ना अशी आम्ही मागणी केली. कृपया त्यातल्या कुठल्याही मुद्द्याला केशव उपाध्यायजी इथे जोडू नका. इथे आपण सांस्कृतिक बद्दल बोलतोय, आपण तिथेच. तुम्ही मगाशी पण एबीपी माझा घेतला की तुम्ही कुठली चर्चा केलीत, आम्ही कोणत्या विषयावर चर्चा करायची, हा आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तेव्हा मी काहीही बोलले
बोलले नाही, पण सचिन तुम्ही पुन्हा सावंतांनी एकदा पूर्ण विषय बोलू उघडून दिला. काढते की एबीपी माझाचा पत्रकार, कविता, आम्ही मला आमच्या पूर्ण पत्रकारांची बोलू काळजी द्या. घ्यायला चर्चा समर्थ करा. आहोत. तुमची तुम्ही संस्कृती आत्ताच्या आहे का? मुद्द्याबद्दल बोललात तर तुम्हाला बरं होईल. मानेचं कौतुक करून मोदींवर टीका करत हौस आहे का? ही एबीपीची भूमिका आहे का मला सांगा. ही मला प्रश्न बोलू देत एबीपीच्या नाही. भूमिकेचा मग कशाला नाहीच बोलाल आहे ना, चर्चेमध्ये? केशव तुम्ही उपाध्यायजी हवं तेवढं आता. एकांकिक चर्चा करा. कविता तुमच्यावर मला आरोप माझी भूमिका सांस्कृतिक मांडायची अधिकार आहे की दहशतवादाचा नाही मला काँग्रेसच्या सांगा. प्रवक्त्यांनी केलाय, त्याबद्दल मी मला बोलले. माझी त्याच्यामध्ये भूमिका एबीपी मांडायची. माझाची माझं भूमिका पूर्ण आता तुम्ही का करणं. खेचताय? कविता, माझी भूमिका मला मांडणं कविता. तुम्ही केशव देणार आहात की उपाध्यायजी, तुम्ही दडपशाही माझा करणार आहात? तुम्हाला प्रश्न ABP ची स्पष्ट भूमिका होता. मला अधिकृत आहे वाटतं का? आपण की विषयावर केशव यावं. उपाध्यायांना बोलू द्यायचं नाही, भाजपच्या प्रवक्त्यांना बोलू द्यायचं नाही. ही ABP ची केशव भूमिका उपाध्यायजी, ठरली तुम्ही आहे. जवळपास मला दीड सांगा, 2 तुम्ही मिनिटं सचिन बोलत सावंत होता आणि अडवलं तरीही तुम्ही मला म्हणता मात्र की बोलू अडवताय. द्यायचं नाही. मला ठीक आहे, माझं तुमचा म्हणणं मुद्दा तुम्हाला लक्षात प्रश्न आलाय. विचारा. माझी भूमिका पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा. त्या मग तुम्ही प्रश्नावर मी बांधील भूमिकेवरच द्यायला. बोला. मग पण तुम्ही अशा या पद्धतीने मुद्द्यावरच अडवणं ही बोला. एबीपीची भाजपला बोलू न देण्याची अधिकृत भूमिका कविता मुळीच राणे नाही, असं च्या मार्फत काहीही घेतली नाहीये. आहे का तुम्ही मला तुमचा सांगा. मुद्दा स्पष्ट करा. त्याच्यामध्ये एबीपीच्या मग प्रकरणांना मग मला खेचण्याची पूर्ण करू काहीही द्या. गरज नाही. माझं पूर्ण झाल्यानंतर कविता. माझ्या बोलण्यात जे आक्षेप आहेत त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न मला विचारा. ही पद्धत आहे खरी. इथे दडपशाही तुम्ही कविता. डायरेक्ट करताय. मुळीच दडपशाही नाहीये. तुम्ही आणि फक्त तुम्ही आजच्या मुद्द्यावर तुम्ही बोलला चर्चा तर घेता. केशव उपाध्यायजी, मी दडपशाहीवरती तुम्हाला कार्यक्रम. पुन्हा एकदा वा, विनंती कविता करते, राणे. आपण मुद्द्यावर येऊयात. मग आजच्या मुद्द्यावरच बोलतोय मी. मी विनंती आजच्या मुद्द्यावर करतोय. मानेर सारखे कलाकार, खरं म्हणजे त्यांच्या चॅनलनी सांगायचं काय केलं, त्यांचे काय उद्योग आहे, त्यांनी काय केलं असेल, त्यांना का काढलं. अरे उठसूट म्हणजे असं आहे की मोदींनी टीका केली की मोठं होतं, त्यातनं मानेर सारखे कलाकार जर केलं असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करावी. म्हणजे अगोदर त्या चॅनलचं म्हणणं ऐकून घ्या, प्रोड्युसरचं म्हणणं ऐकून घ्या. मानेला वाटलं की मी अशी टीका पोस्ट केली म्हणून मला काढून टाकलं आणि लगेच तर एबीपी सारखं प्रतिष्ठित चॅनल टीका करतं. पण महाराष्ट्रात एवढ्या दडपशाहीच्या घटना घडतात, चिडे चुप, कुणी चर्चा करत नाही. याला आक्षेप आहे. हा दुटप्पीपणा आहे, हा ढोंगीपणा आहे. कविता, केशव उपाध्यायजी, मी तुमचं कविता. म्हणणं पूर्ण आले सचिन सावंतजी तुमच्याकडे येते. केशव उपाध्यायजी, जेव्हा बोला, आम्ही आता तुम्हाला या तुमच्या चर्चेत प्रश्न बोलवतो विचारा. त्यावेळेस त्या आम्ही प्रश्नाचं तुमचा उत्तर मी पूर्ण द्यायला सन्मान राखतो. माझी अपेक्षा एवढीच आहे की पुढच्या वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही एबीपी माझाचा उल्लेख कराल किंवा नाव घ्याल तितक्याच सन्मानानं घ्याल, एवढीच अपेक्षा मी करतेय. मी सचिन सावंतजी, सन्मानाने तुमचं उल्लेख म्हणणं मांडा. करतोय. मी अपमानाने उल्लेख केला नाही. भारतीय जनता मी पक्षाचा- सन्मानाने उल्लेख केशव करतोय. उपाध्यायजी, मी बोलण्यात अतिशय ऐका ना आता. प्रत्येकाला कळतात. केशव उपाध्यायजी, अशा उपाध्यायजी, पद्धतीने ऐका ना. केशव नेहमी उपाध्यायजी, प्रत्येक बोलण्यातले चॅनलवर टोन त्यावर प्रत्येकाला चर्चा कळतात. करावी. मी फक्त ऐका ना. सन्मानाची ऐका. अपेक्षा केलेली आहे. ऐका मला ना. वाटतं हा मुद्दा आपण इथे थांबवूयात. सचिन Exactly. सावंतजी, मी तुमचं म्हणणं सन्मानाने पूर्ण उल्लेख करा. करतोय. नाही, तुमच्या मनात उपाध्यायजी, वेगळी ऐका ना. भावना आहे त्याला मी हो, काय ऐका करू. ना. कविता राणे, खावी त्याला प्रत्येक खाऊ खावे. वेळेला हा कांगावा का खावी करावा त्याला खाऊ तुम्हाला? खावे. माझ्या तुम्हाला मनात दिलं अतिशय जात सन्मानाने नाही. विषय मांडलाय. तुम्ही सगळं आणि बोलून तुमच्या मोकळे मनात लोकांना वेगळे भाव त्या आहेत. ठिकाणी तर कांगावा करता. बर तुमची strategy बर आहे. कळलं. लक्षात केशव घ्या. माझं उपाध्यायजी, एवढंच तुमचा म्हणणं मुद्दा आहे. कळला. सचिन सावंतांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू देत. सचिन सावंतजी, नाही, असं आहे की केशव उपाध्यायांची नेहमीची स्ट्रॅटेजी आणि नेहमी तुम्ही प्रत्येक त्या ठिकाणी चर्चेमध्ये अशाच तऱ्हेचं ते कांगावा करत असतात की मला बोलू दिलं जात नाही आणि त्या ठिकाणी त्या चॅनलवरती त्यांच्या निरपेक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. प्रश्न असा आहे की एकंदरच कायदा हातात घेणं हा भाग वेगळा, परंतु ह्या ज्या काही बेकायदेशीर पद्धतीनं त्यांच्यावरती दबाव आणण्याचा जो प्रकार होतो हा भाग वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीनं जर चुकीचं काम केलं असेल तर त्याचा कायदा त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर कारवाई करू शकते. त्याच्यात ते योग्य आहे अयोग्य आहे हा त्या ठिकाणी न्यायालय ठरवेल. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने त्याला ट्रोलिंग केलं जातंय ही जी पद्धती आलेली आहे ही भारतीय जनता पक्षाने गेल्या 7 वर्षामध्ये आणलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी सगळ्याच सेलिब्रिटीजना अनेकांनी त्यांना पत्र दिले ना देश पातळीवरती अशा अनेक घटना झाल्या. तुम्हाला मी आता मणिपूरचं उदाहरण सांगतो. भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष तत्कालीन प्रदेशाध्यक्ष वारले. त्यांनी त्या ठिकाणी गोबर म्हणजे आपला गाईचं शेण आणि गोमूत्र पितल्यानं त्या ठिकाणी कोरोना बरा होतो असं म्हटलं, त्याच्यावरती टीका केली तर त्या पत्रकाराला रासुका लावलेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये UAPA लावण्याच्या घटना ह्या त्या ठिकाणी 76% वाढल्यात आणि त्याचं त्या ठिकाणी जर तुम्ही कन्व्हिक्शन रेट बघितला तर 2% आहे. त्या देश सेडिशनचे चार्जेस तिथे लावलेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही पद्धती देश पातळीवर आणली आहे, तुम्ही लक्षात घ्या पंजाब सरकारला त्यांच्या एकंदर हेतूवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. ते कुणी ठरवलं जातं, पंजाब मधल्या शेतकऱ्यांना कुणी ठरवलं जातं, ही व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे आणि ह्यालाच विरोध आम्ही करतो आहोत. किरण बाने या एका कलाकाराला जर अशा पद्धतीने बाहेर जायचं असेल, त्याला घालवलं जात असेल आणि त्याला ट्रोलिंग करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेर घालवण्यासाठी भाग पाडलं जात असेल तर त्याचा विरोध करणं गरजेचं आहे. आणि आताची कविताजी, मला परिस्थिती ही बोलायचं सांगते. आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी जर चुकीचं काय केलं असेल त्याची कायदेशीर कारवाई करा, केस करा त्यांच्यावरती. बर
पण तुझ्या पोटावर पाय आणण्याचं काम न होऊ नये. बर आरोजी, मी तुमच्याकडे येते कविता, मला कारण बोलायचं. ही चर्चा फक्त किरण माने या एका नावापुरती, एका कलाकारापुरती मर्यादित नाहीये, तर त्या कलाकारांनी केलेले आरोप हे अवघ्या मनोरंजन क्षेत्रालाच नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला सुद्धा विचार करावे लागणार आहे, विचार करायला लावणार आहेत आणि म्हणून या चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आरोला आपला मुद्दा मांडायचा, पण आरो मी एक छोटासा ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर तुमच्याकडे परत येते. ब्रेक नंतर किरण माने स्वतः या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा. आपण पाहताय एबीपी माझा. राजकीय भूमिका घेतली म्हणून मालिकेमधली भूमिका नाकारली का असा प्रश्न उपस्थित झालाय आणि तो किरण माने यांनी केलेल्या आरोपांमुळे. स्वतः किरण माने आपल्या सोबत आहेत. किरण माने जी या चर्चेच्या पहिल्या भागामध्ये तुम्ही आमच्यासोबत नव्हतात, पण तुमची मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर जी चर्चा झाली त्यातनं एक प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित झालाय की तो म्हणजे ही जी मालिका ज्यांनी प्रसारित केली त्या चॅनलची नेमकी भूमिका काय आहे, त्यांनी कोणत्या कारणावरनं काढले, कोणती कारणं चॅनलने तुम्हाला सांगितलेली आहेत जेव्हा त्यांनी तुम्हाला काढलं असं सांगितलं? हां, आता यात खूप गमतीशीर गोष्टी आहेत ज्यामुळे या निष्कर्षापर्यंत आपल्याला यावं लागतंय. मला पहिला फोन आला प्रोडक्शन हाऊस, जे पॅनोरामा एंटरटेनमेंट नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. पॅनोरामा एंटरटेनमेंट जे हिंदीमधलं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांची पहिलीच मराठी सिरियल आहे. सुजाना घई ज्याच्या प्रोड्युसर आहेत आणि त्याचं प्रोडक्शन हेड आहेत शादाब शेख. पण रजत नायर ही अधूनमधून येत असतात आमच्याशी बोलायला कधीतरी मुंबईत गेल्यानंतर. ते रजत नायर नावाच्या व्यक्तीचा मला फोन आला की विलास पाटिल जो कैरेक्टर है तो उसको आपको हम रिप्लेस कर रहे हैं, तो कुछ लोग नाराज है. तो मी म्हटलं ठीक आहे. एकदम मला थोडासा शॉक बसला, पण एकंदरीत 2-4 दिवसात घडलेल्या घटना सगळ्या सर्रकन माझ्या डोक्यात आल्या. मी म्हटलं ठीक आहे, पण असं काही कारण नसावं बहुतेक. त्या घटना काय पण होत्या? ठीक आहे म्हटलं आणि त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर मी चॅनलशी संपर्क त्या घटना काय होत्या? हॅलो, आवाज पोहोचतोय माझा? हा ते सांगतो ना तुम्हाला, त्याच्यावर मी येणार आहे. तर मी त्यानंतर काय केलं हे तुम्हाला सांगतो. मी चॅनलला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. त्यानंतर तर मी चॅनलचं माझ्याकडे सतीश राजवडेंचा फोन नंबर आहे, मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला. त्यांनी माझा फोन उचलला नाही. मग चॅनलमधले माझ्या ओळखीचे दुसरे होते अभिजित खाडे, त्यांना मी फोन केला. त्यांनी फोन उचलला. मी त्यांना म्हणालो की कळलं का तुम्हाला? तर ते म्हणाले काय? मला म्हटलं म्हणजे चॅनलला माहिती आहे की नाही? म्हटलं मला आत्ता असा प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला म्हटलं की तुम्ही यात सिरियलमध्ये तुम्हाला रिप्लेस करण्यात येतंय. तर ते म्हणाले हो 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 हो, काल मला कळलं हे, काल आणि परवा ही चर्चा सुरू होती. म्हटलं अच्छा, म्हणजे या 2 दिवसातली ही घटना आहे. तर असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. आता याचे तुम्ही लेखी प्रूफ मागाल तर हे फोनवर मला सांगितलं त्यांनी. ओके, बरं, कारण काय? तर ते म्हणाले की एका महिलेने कंप्लेंट केली की तुम्ही राजकीय पोस्ट करता. आणि मग एवढंच आमचं बोलणं झालं. मग मी म्हणालो की ठीक आहे, हे कारण आहे का? तर ते म्हणाले हो, आणि फोन ठेवला मी. फोन ठेवल्यानंतर मला एक कळेना की हे काय आता, म्हणजे काय समजायचं यातून, हे खरं समजायचं काय करायचं. अजून मला तसं अधिकृत काही त्यांनी मला मेल तर आलेलं नाही आणि आता इथून पुढे पाठवून काही उपयोग नाही. एक तर तो पूर्वीच यायला पाहिजे, तुम्ही असं करता म्हणून तुम्हाला आम्ही काढून टाकू. बरं, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे लेखी कळवण्यात आलेलं नाहीये, फक्त फोनवरनं तुम्हाला सांगितलं असं तुमचं म्हणणं आहे. मग प्रश्न असा आहे की तुम्हाला असं का वाटलं? नाही किरणजी, कारण वेळ कमी आहे, तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही केलेल्या पोस्टमुळे तुमच्यावर ही कारवाई झाली किंवा तुमच्या मालिकेमधनं तुम्हाला बदलण्यात आलं? की मला असं का वाटलं तेच मी तुम्हाला सांगते. इथपर्यंतच येतोय मी. तर मी तोच विचार करत होतो की काय झालं असेल नक्की, की मी म्हणालो की नाही हे कारण नसणार आहे, कारण एवढी झुंडशाही आपल्या देशात नाहीये की तुम्ही राजकीय मतं मांडता म्हणून तुम्हाला कोणीतरी काढून टाकेल. कारण आणि तसं झालं होतं. तर मी फक्त म्हटलं वाट बघूया आपण चॅनलची काय रिप्लाय होते. तर चॅनलकडून काही मला येईना. मला प्रोडक्शन हाऊसकडून असं वाटलं की कोणीतरी फेक कॉल केला असेल. म्हणून मी आमच्या ईपीला फोन केला उद्याच्या कॉल टाईम विषयी, उद्याच्या शूटिंग विषयी. तर तो म्हणाला मला आत्ताच कळलंय सर, नाहीये तुम्ही. ईपी मला म्हणाला, म्हणजे म्हणलंय की कन्फर्म मी नाही, हे कन्फर्म झालं. कन्फर्म झाल्यानंतर मी वाट बघितली, पोस्ट केली. मी बऱ्याच जणांना सांगितलं की मी या सिरियलमध्ये नाही. आता तुम्हाला 2-4 दिवसातल्या घटना सांगतो, ज्या घटना बांधून माझ्या समर्थकांनी किंवा माझे जे फॅन्स आहेत त्यांनी धडाधड पोस्ट टाकायला सुरुवात केली की किरण मानेंवर राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांना काढून टाकलं. कारण त्याचं कारण अतिशय स्ट्रॉंग होतं की गेले 4-5 दिवस मी काही पोस्ट केल्या ज्याच्यामुळे काही विचारधारेचे लोक
प्रचंड माझ्यावर चिडले. मला अतिशय अर्वाच्य अश्लील शब्दात मला ट्रोलिंग केलं गेलं. माझ्या आईवरून, माझ्या बायको, त्याचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, माझ्या बायकोवरून, माझ्या मुलावरून, माझ्या मुलीवरून. आणि तू सत्ताधाऱ्यांविषयी बोलतोयस, लक्षात ठेव, तुझा आम्ही शाहरुख खान करू, तुझा आम्ही शत्रुघ्न सिन्हा करू, स्नॅपडीलचं काय झालं बघतोयस का तू, याचं काय झालं, फॅब इंडिया आम्ही घालवली, तुझ्या करिअरचे वांदे लागणार आहेत. आणि असे काही काही पोस्ट यायला लागल्या की हा कुठल्या प्रोडक्शनमध्ये काम करतो त्याची माहिती काढा, त्याचा बाजार उठवूया आपण इथून, आपल्या विरोधात बोलतो म्हणजे काय, त्याला रस्त्यावर आणूया, अशा पोस्ट गेले 2-4 दिवस येत होत्या. आणि काही लोकांनी कॅम्पेन चालवलं होतं, जे कॅम्पेन तुम्ही आजही बघू शकाल स्टार प्रवाहाच्या पेजवर, की याला काढून टाका, याला काढून टाका, हा लाळ चाट्या आहे, हा अमुक आहे, तमुक आहे, पंतप्रधानांवर बोलतो. वर मी पंतप्रधानांचं नाव घेऊन कुठलीही पोस्ट केलेली नाही, तुम्ही बघू शकता. माझ्या सगळ्यात तिरकच पोस्ट असतात. विचार, तुकाराम महाराजांचा विचार असेल, विद्रोही विचार असेल, तो मी मांडतो. मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आहे, मी पुरोगामी बरं, विचारांचा आहे, तुम्ही तो विचार मी म्हणताय मांडत तशा असतो. आणि तुमच्या त्या पोस्ट विचाराला आम्हीही विरोध करणारे वाचल्यात, लोक, त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या पोस्ट सत्तेत आम्हीही वाचल्यात, त्याच्यामध्ये थेट नाव घेतलेलं नाहीये. पण किरण माने स्पष्ट प्रश्न मी आता तुम्हाला थेट आणि स्पष्ट विचारते, तुम्हाला ट्रोल करण्यामध्ये भाजपचा हात होता असं तुम्हाला म्हणायचंय, कारण तुमचा इशारा कायम तिकडेच आहे. मला अनेक भाजप सरचिटणीस, भाजप पदाधिकारी यांचे अत्यंत शिव्या देणारे फोन आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या फेसबुक पोस्टवर तरी त्यांच्या प्रोफाईलमध्ये लिहिलेलं असायचं की भाजप सरचिटणीस. आता एक संदीप मुथा नावाचा कोणतरी नांदेडचा भाजपचा सरचिटणीस म्हणून त्याचा फेसबुक अकाउंट आहे, त्यानं मला आईवरून वगैरे शिव्या दिल्यात. हां, तर मी त्याला म्हणालो पण की तू भाजपचा सरचिटणीस आहे, तू आता चिंचवडचं कोणतरी आहे प्रदीप का प्रवीण क्षीरसागर, तो भाजपचा कोणतरी कार्यकर्ता आहे, त्यानं लिहिलेलं आहे. आणि त्यानं मला आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. आणि तू छक्का आहेस, तू येऊन दाखव माझ्या वॉलवर वगैरे. अरे म्हटलं, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते सरचिटणीस वगैरे पदावर आहात, पदाधिकारी आहात, तुम्ही ह्या भाषेने कसं बोलताय, ह्या किरणजी, तुम्ही कसं स्पष्ट बोलताय केलं हे बरं झालं. माझ्याशी? आणि ठीक आहे, केशव उपाध्ये भाजपचे टोलरनी बोलणं प्रवक्ते आता वेगळं. आपल्या सोबत आहेत आणि त्यांना तुमच्या या म्हणण्यावर आपलं म्हणणं मांडायचं. केशव, मी नावं घेतलेली आहेत. बरोबर आहे. नाही, 2-3 गोष्टी. सगळ्यात पहिला तर स्पष्ट केलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये माने जे सांगताय, मानेनं असं कळलं, मानेनं त्या कन्क्लुजन मानेने काढलं, निष्कर्ष मानेने काढला, आणखी मला अमुक हे काढलं म्हणून मी हे केलं. ह्याच्यामध्ये दुसरी बाजू कुठे आहे? ह्याच्यामध्ये चॅनलचं तुम्ही विचारलं का? त्यांना का कामावून काढलं? चॅनलशी तुम्ही विचारणा केलीत का? चॅनलचं म्हणणं काय, प्रोड्युसर म्हणणं काय? दुसरं असं, जसं आता त्यांना तिरकस राहायचा अधिकार, मी पूर्ण करून देते, फक्त एक छोटंसं वाक्य मी सांगते, छोटंसं वाक्य सांगते. हे सगळं झालेला 12 ते 16 तास जवळपास झालेले आहेत. चॅनलनी अधिकृतपणे आपलं म्हणणं मांडलेलं नाही. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, पण चॅनलकडनं अधिकृतपणे त्यांची भूमिका मांडण्यात आलेली नाही. केशवजी, तुमचं म्हणणं पूर्ण करा. म्हणून मी या निष्कर्षाप्रत आलोय असं मी सुरुवातीला बोललो. बरं, किरण मानेची तुमची प्रतिक्रिया पोहोचली. केशवजी, नाही म्हणून तुम्ही तिसऱ्या भाजपचा बळी. एक मिनिट, आता 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. असं आहे की बरोबर आहे, आता कविता ताई, चॅनलने अधिकृत भूमिका मांडली नाही म्हणून तुम्ही भाजपचा बळी देऊन मोकळे होणार. आता त्या चॅनलने भूमिका मांडली नाही, त्या चॅनलला विचारलं पाहिजे ना. पण त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या कुणीतरी 1-2 कार्यकर्त्यांनी काहीतरी लिहिलं, त्याचा अर्थ सगळ्या अख्ख्या भारतीय जनता पार्टीचा ह्याला विरोध आहे. अशा पद्धती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना तर किरण माने कोणी माहितीही नसतील. त्याच्यामध्ये आज प्रसिद्धी ज्यावेळी मोदी टीका केली ते मोठे झाले, त्याच्यानंतर ते 4 लोकांना माहिती झाले असतील. पण त्यानिमित्ताने मात्र तुम्ही सगळं करून मोकळे झालात, भाजपला दोषी ठरवून मोकळे झालात. हाच तर आमचा प्रश्न आहे. मगाशी मी हाच प्रश्न विचारत होतो. मी मगाशी एबी माझ्याबद्दल काही शब्द तुम्हाला असं वाटलं मी वेगळ्या अर्थाने काहीतरी म्हणालो. असं आहे की जर किरण तुम्हाला एवढा राग आला लगेच, मी अतिशय सन्मानाने माझा उल्लेख केला होता, पण तरी तुम्हाला किती वेगळ्या भावनेने मी असं म्हटलं तर या देशाच्या पंतप्रधानांबद्दल अत्यंत वाईट, म्हणजे मोदींबद्दल काय टीका करायची करा, तो काय आक्षेपाचा मुद्दा नाही. व्यक्तिवरती टीका केली तुम्हाला करायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. पण पंतप्रधानांबद्दल काही जर बोललोय तर स्वाभाविकपणे किरण मानेनं दुसऱ्याकडे येण्या रिॲक्शनचा राग काय यावा. जर या सोशल मीडियाच्या व्यक्त होत असाल तर समोर 1 मिनिट, आता ताई माझं पूर्ण करणार. मला सांगा, आरोह वेलणकर या अभिनेत्यानं, म्हणजे ज्याचं जे वय आहे तेवढं माझं करिअर या क्षेत्रामध्ये, जेव्हा मी महाराष्ट्रातल्या एका स्वयंघोषित गायिकेच्या आवाजाबद्दल टीका केली होती, तिच्या दिसण्याबद्दल मी बोललेलोही नव्हतो, तेव्हा याच महाभाग कलाकारानं एक फेसबुक पोस्ट लिहिली होती आणि मला धमकीवाजा लिहिलं होतं, महेश टिळेकर तुमच्याकडे कोण कलाकार यापुढे काम करतील ते मी बघतो वगैरे. तर मला आरोह वेलणकरला हेच विचारायचंय, त्याच्या धमकीनं काय झालं? मी आता फिल्म केली, त्याच्यामध्ये कामं केलेली आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात आला होता सर.
अहो शांत केशवजी बसावं. त्याला राजकीय रंग देण्यात आला होता लगेच त्यात माझी तो तुम्हीच वैयक्तिक दिला होता, बदनामी, मी मग, काही दिला नव्हता, तुम्हीच दिला होता. सुप्रियाताईंबरोबरचे माझे फोटो, पवार साहेबांबरोबरचे माझे महेशजी, फोटो महेशजी. सगळे त्याच्यावर टाकण्यात आले आणि महेश- यांनी सांगितलं असेल असं महेशजी, सुचवण्यात आलं. तुमचा मुद्दा आता पोहोचलाय पवार की साहेब तुमच्या किंवा सुप्रियाताई मला कशाला सांगतील, मला माझं वैयक्तिक मत महेशजी, आहे महेशजी. ते जर मला मांडता येत नसेल तर हा सांस्कृतिक हो, दहशतवाद नाही महेशजी, का? तुमचा अहो, मुद्दा महेशजी, कळलाय तुमचा ना. पर्सनल महेशजी, अजेंडा रेटू नका आरोह इकडे, वेलणकर विषयावर यांनी बोला. तुम्हाला विनंती करते की आरोह तुमचा वेलणकर मुद्दा सारखा पोहोचलाय. artist जो लोकांना माहित नाही, जसं तुम्ही म्हणताय, कविताजी, या किरण माने माणसाला बंद लोकांना करा. माहित महेशजी नाही. प्लीज तुमचा तसं मुद्दा आरोह वेलणकरही माहित नाही महेशजी लोकांना. तुमची ही तक्रार हा आहे जो तुमचा मुद्दा उपसुंदर पोहोचलाय. कलाकार जर टीका करत असेल, महेशजी तर मी हा तुम्हाला सांस्कृतिक दहशतवादच महेशजी मी आहे. तुम्हाला विनंती करते की प्लीज इथे आलेल्या सगळ्या गेस्ट बद्दल बोलत असताना आपण सन्मानाचे शब्द वापरूयात ही मी तुम्हाला विनंती करते. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. केशवजी मी तुमच्याकडे येते पण तत्पूर्वी जे केशवजी आरोप किरण सोडून माने द्या, यांनी त्यांची केले तेवढी जे कुवत आरोप नाहीये. किरण माने यांनी केलेले आहेत त्या आरोपांबद्दल मनोरंजन क्षेत्रातनं अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एक प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे कारण ती व्यक्ती फक्त मनोरंजन क्षेत्रामध्येच कार्यरत नाहीये तर महाराष्ट्रातल्या मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असतात. राजकीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या उंचीपर्यंत खासदार झालेली आहे अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंचं म्हणणं असं आहे की माझ्या बाबतीमध्ये असा कोणताही प्रकार कधीही घडलेला नाही. मी मनोरंजन क्षेत्रातही काम नाहीच केलं, घडत. मी राजकीय क्षेत्रात निवडणुकाही लढवल्या, मी माझ्या राजकीय भूमिका मांडतो, राजकीय क्षेत्रात काम करतो, पण असं कधीही घडलेलं नाही. ही अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया या सगळ्या ह्याच्यामध्ये अत्यंत बोलकी मानावी लागेल. किरण, आपण अमोल कोल्हे यांची जी प्रतिक्रिया आहे ती एकदा बघूयात. माझी राजकीय भूमिका आणि कलाकार म्हणून माझी भूमिका यामध्ये कधीही गल्लत करण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर इतर वाहिन्या असतील म्हणजे कलर्स मराठी असेल किंवा स्टार प्रवाह असेल किंवा आता नव्यानं सुरू झालेली सन मराठी असेल, यातल्या कोणत्याही वाहिनीकडून केवळ मी राजकीय भूमिका घेतो म्हणून कलाकार म्हणून मला टाळण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडूनही मला अनेकदा विचारणा झाली. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर एखादी राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकलं जातं या गोष्टीवर माझा व्यक्तिशः विश्वास बसणं खरं तर अवघड आहे. किरण माने प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येतात. प्रश्न असा आहे की तुमच्यावर उलट आरोप असा होतोय की तुम्ही टीका करता आणि त्या टीकेच्या माध्यमातून मोठे होता आणि म्हणून तुम्ही टीका करताय. ऐका ना, एक मिनिट. माझ्या मोठ्या होण्यावर तुम्ही एवढं पोटशू उठण्याचं काही कारण नाही. माझं मोठं होणं वेगळं आहे. ते मी पूर्वीपासून माझ्या पोस्ट बघितल्या तर तुम्ही गेल्या 3-4 वर्षांपासून तेवढ्याच फेमस आहेत त्या. पहिली गोष्ट, अमोल कोल्हेंसारखंच माझंही मत आहे की मला या गोष्टींवरून काढून टाकणार याच्यावर माझा विश्वास नाही. सेम अमोल कोल्हेंसारखं माझं मत आहे. पण आता या घटना अशा घडल्यात 4 दिवसात, अशा पद्धतीनं भाजपाचे लोक पोस्ट करतायत की याला काढून टाका किंवा याचा पत्ता काढा, याला प्रोड्युसर कोण आहेत, त्याचे फायनान्सर कोण आहेत बघा, या चॅनलला कॉन्टॅक्ट करा आणि याला काढून टाका. आणि त्यानंतर अशी घटना घडती आणि चॅनल फोनही उचलत नाही, कुणीही काही मला सांगायला तयार नाही, अधिकृतरित्या मला कुठलाही मेल नाही. आणि तुम्ही जर असं मी काय अजूनच करायचं नाही तर मग अमोल कोल्हे म्हणतात त्याच्यावर माझाही विश्वास होता म्हणून तर मी पोस्ट करत होतो. अमोल कोल्हे काय म्हणाले की मी भूमिका घेतली तरी माझ्यावर काही परिणाम झाला नाही. हाच आदर्श मी घेतला म्हणून मी एक भूमिका घेत राहिलो की आता याचा परिणाम काही माझ्यावरही होणार नाही कारण अमोल कोल्हेंवरही झाला नाही. पण आता हे घडलं आणि या घडल्यानंतर जर मागच्या 3-4 दिवसाच्या घटना रिवाइंड केल्या तुम्ही तर त्यातल्या माझ्याकडे आता तो सगळा बंच आहे. मी माझ्याकडे सगळे पुरावे ठेवलेत की ज्या पद्धतीने घटना घडत गेल्यात आणि मला अजून एक चॅनल काही सांगत नाही. मला त्यांनी सांगावं की तुम्ही असं केलं होतं म्हणून. फक्त भाजपची नाहीये, याच्यापेक्षा घाणेरड्या शब्दात मला ट्रोल केलं गेलेलं आहे. आरोह मी तुमच्याकडे येते पण सौमित्र प्रश्न असा उपस्थित होतो की एवढ्या तासानंतर इतक्या चर्चा घडूनही जर चॅनल काहीच आपली भूमिका मांडत नसेल तर मग किरण माने जे म्हणतायत ते खरं आहे असं मानायला वाव शिल्लक राहतो. कविता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या सगळ्या चर्चेतून एक लक्षात येतं की परिस्थिती फार भयानक आहे. अगदी किरण मानेंना काल 9 वाजता जर हा फोन आला असेल की त्यांना काढून टाकलेला आहे तर आता जवळपास 12-15 तास उलटून गेले तरी सुद्धा अजून चॅनलने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. किरण ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे एखाद्या महिलेने जर तक्रार केली असेल तर ती महिला कोण आहे, तिनं काय प्रकारची तक्रार केली आहे, त्यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे हे खरं तर बाहेर यायला पाहिजे. ते अद्याप आलेलं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की स्टार हा खरं तर खूप मोठा ग्रुप आहे. अशा सगळ्या ग्रुपला जर कोणत्याही प्रकारचा दबाव असेल, काही लोकांना वाटतं की तो केंद्रानं केला आहे, काही लोकांना वाटतो की आणखी कुठला असेल, पण हा दबाव स्वीकारून जर चॅनल अशी भूमिका घेत असेल तर ती निषेधाचीच आहे. एक नक्की आहे
की या गेल्या काही वर्षांपासून आपले कलाकार ह्यांना पॉलिटिकल इन्फ्लुएन्स झालेलाच आहे. काही कलाकार भाजपाच्या बाजूचे आहेत, काही कलाकार महाविकास आघाडीच्या बाजूचे आहेत, म्हणजे विरोधातले आहेत. तरी आपापल्या लेवलवर सोशल मीडियावर पोस्टी टाकतच असतात. आरोह आहे, अगदी इथपासून अनेक कलाकार, कंगनासारखं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे की ती थेट पोस्ट टाकत असते. किरण माने त्याच पद्धतीतला आहे. किरणची वेगळी भूमिका आहे, पण कंगनानं तशी पोस्ट केली म्हणून तिला काय सिनेमे मिळायचं कमी होत नाहीत, आणि किरणनं तशी पोस्ट केली म्हणून त्याला त्या काम मिळायचं बंद व्हावं असं मला वाटत नाही. पण एकूणच स्टार प्रवाह अशा पद्धतीचा निर्णय घेत असेल आणि 16 तास उलटून सुद्धा भूमिका अशी त्यांनी भूमिका का घेतली हे तो स्पष्ट करत नसेल, तर महाविकास आघाडी असू दे किंवा केंद्र असू दे, भाजप असू दे, सर्वच राजकारण्यांनी हा सगळा प्रकार लक्षात घ्यायची गरज आहे. कारण मनोरंजन सृष्टीसाठी ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे, चांगली नाहीये महाराष्ट्रासाठी सुद्धा. कविता. आरोह, मगापासून तुम्हाला आपला मुद्दा मांडायचा आहे, तुम्ही मांडू शकता. नाही, मला हेच म्हणायचंय की बोलू का मी? हो बोला बोला आरोह बोला. दबाव आणला जातोय असं आपण अज्युम करतोय की दबाव आणला जातोय. केशवजी म्हणाले ना त्याप्रमाणे आपल्याला बाकीच्यांच्या बाजूच माहिती नाहीयेत. नंबर एक. आणि दुसरी गोष्ट मला इकडे अजून एक अशी बोलायची आहे की किरणजी तुम्ही म्हणताय तशी भाजपचीच फक्त आयटी सेल नाही आहो. तुम्हाला आई बहिणींवरनं शिव्या दिला ना त्याच्यापेक्षा घाण गोष्टी मला बोलल्या गेल्या होत्या काही महिन्यांपूर्वी, आणि ते सगळे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, मोठमोठे राष्ट्रीय स्तरावरचे होते, स्टेट स्तरावरचे होते. सो सांस्कृतिक दहशतवाद हा फक्त आता इकडे एका प्रकारे जो हे केला जातोय तसं मला नाही वाटत की घेतला गेला पाहिजे, कारण हे दोन्हीकडनं होतं. आणि डेफिनेटली सौमित्र म्हणतो तशी हे दोन्हीकडनं होत असेल तर त्याच्यावरती बोललं जाणं किंवा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. पण काय मुद्दा हाच आहे की तुम्ही काहीतरी अज्युम करून क्रिएट नाही करू शकत की असंच झालं असेल किंवा तसंच झालं असेल. चॅनल लिगली कुठल्याही कलाकाराबरोबर डिरेक्टली डील करत नाही, त्यांचे प्रोडक्शन हाऊसेस बरोबर कॉन्ट्रॅक्ट असतात, आणि आमच्या बरोबर चॅनलची व्यक्ती कधीच इंटरॅक्ट करत नाही, मग ती कुठली असेल. आम्ही प्रोडक्शन हाऊस बरोबर इंटरॅक्ट करतो आणि ते इंटर्न चॅनल बरोबर बोलतात. सो मला नाही वाटत की अधिकृतरित्या कुठलाही चॅनल, मग झी असो, कलर्स असो, स्टार असो किंवा कोणी असो, फॉर दॅट मॅटर एबीपी माझं पण असेल, तुमच्या एम्प्लॉई बरोबर कधी काही झालं तर मला माहित नाही, पण ऍटलिस्ट एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये अधिकृतरित्या कधीच कुठलाही चॅनल कुठल्याही अशा गोष्टींमध्ये भूमिका घेणार नाही. आता याच्यावरचं काय ओहापोह असेल ते पुढे जाऊन होईलच, पण हे आहे. बर, सचिन सावंत थोडक्यात. नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या की अमोल कोल्हे हे मोठे कलाकार आहेत आणि एकंदरच खासदार देखील आहेत, त्यामुळे त्यांना एक वागणूक मिळाली नसेल तर ती किरण मानेंना मिळणार नाही किंवा इतर कोणाला मिळणार नाही असं म्हणजे असं गृहीत धरणं हे चुकीचं आहे. निश्चितपणे एखादी अशी तऱ्हेची घटना जर घडत असेल तर त्याचा प्रतिसाद त्या ठिकाणी इतर माध्यमातून आला पाहिजे आणि अशी होऊ नये याकरता त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. आता देशामधलं 7 वर्षाचं वातावरण आपण पाहतो आहोत आणि एकंदर तो जो काय पायंडा पडलेला आहे गेल्या 7 वर्षामध्ये, राजकीय संवाद असेल, सांस्कृतिक संवाद असेल, वैचारिक संवाद असेल, त्याचा स्तर जो सातत्याने खाली घेतला जातोय हे आपण पाहतोय. मी मगाशी जे उदाहरण दिलं, ह्युमन राईट्स वॉच या संस्थेनं जागतिक अहवालामध्ये भारताला हुकुमशाही म्हटलेलं आहे आणि त्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असे दबाव दिसत आहेत, पत्रकारांवर दिसत आहेत, इतर सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांवर दिसत आहेत. तुम्हाला दिसतंय की सेलिब्रिटी एका पॅटर्ननं त्या ठिकाणी ट्विट करतात, त्यांच्यामध्ये डेटा देखील त्यांचा किंवा त्यांचा जो काही ड्राफ्ट आहे तो देखील समान दिसतो. नाही, पण सचिन सावंतजी त्याच्यामध्ये सर्व राजकीय बाजूंनी असं घडते असा आरोप आहे आरोहचा. नाही, तुम्हाला काय झालंय आता कसं आहे की आम्ही सगळं केलं, पाप केलं, तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये आहात असं त्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न यामध्ये होतोय. ते लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ऐका हे बघा, भारतीय जनता पक्षाने केलं असतं आणि तुम्ही जर केलं नसतं तर तुम्हाला मॉरल हायग्राऊंड घ्यायचा चान्स होता. पण तुम्हाला माहितीये का, असं नसतं. खूप घाणेरड्या भाषेत म्हणजे ट्रोलिंग मध्ये पण रसातळाला गेलेली आहे तुमचे पण पदाधिकारी. कुठली गोष्ट समाजामध्ये ज्या वेळेला वावरत असतात त्यावेळेला शेड्स असतात. पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला पदाधिकारी असतील कोणी त्यांनी टिळेकरांना म्यूट करा, पर्सनल अजेंडा घेऊन बोलताय. सचिन सावंतजी ऐका, मी माझं एवढंच म्हणणं आहे, पदाधिकारी ज्या वेळेला एखादं पद दिलं जातं त्याला जबाबदारी असते की पक्षाची विचारधारा त्या ठिकाणी पुढे आणावी. त्यामुळे जर भाजपचे पदाधिकारी विचारधारा म्हणजे माझी जात काढणं नाही, विचारधारा म्हणजे माझी जात काढणं नाही आणि माझं करिअर संपवणं नसतं. ही काय विचारधारा नसते. महेशजी थांबा, मी येते तुमच्याकडे. तुमचं म्हणणं मांडायला पूर्ण मला वाटतंय सचिन सावंतजी तुमचं म्हणणं पोहोचलेलं आहे. सचिन सावंतजी मला वाटतं तुमचं म्हणणं पोहोचलेलं आहे. महेश टिळेकरजी तुमचं म्हणणं पूर्ण करा.
आता आरोह वेलणकर जे बोलतोय ना आता की सगळे जातीवर आले होते त्याच्या, तर आरोह वेलणकर तुमच्या याच्यातनं पण काही आले होते जेव्हा मी त्या एका गायिकेवर अहो, टीका तुमचं केली काय तुमचं? माझ्याकडे काय इथे IT ती सेल आहे का? महात्मा खोलीत ज्योतिबा बसलोय. फुलेंची गप्प मालिका बसा. बंद झाल्यानंतर मी पोस्ट लिहिली होती, त्याच्यानंतर खाली सगळ्यांनी आनंद व्यक्त केला होता, बरं झालं महात्मा फुले ज्योतिबांची मालिका बंद झालेली, तुझी ती मालिका बंद, म्हणजे त्यांना वाटतं की या मालिकेचा निर्माता मी आहे. मालिकेचा निर्माता मी नव्हतो. महात्मा ज्योतिबा फुलेंसारख्या एका महान व्यक्तीची मालिका बंद पडल्यामुळे मला जे दुःख झालं ते मी ते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिथं व्यक्त केलं. त्या मालिकेचे निर्माते होते नितीन वैद्य सर. उलट त्यांनी मला सांगितलं, महेशजी तुम्ही तरी या कला क्षेत्रातील तुम्ही एकमेव व्यक्ती आहात की जी समोर येऊन बोलली, जी चांगली मालिका आहे ती बंद पडल्यानंतर मला वाटलं ते मी लिहिलं. याच्यामध्ये जात कुठं मी आली का आडवी अजिबात नाही, पण आपल्याकडे बरेचदा आडनावातनं जात शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जातीवर येतात, मग हा त्या नेत्याबद्दल तो या नेत्याबद्दल वाईट बोलत असतो, त्यांची व्यंगचित्र काढली जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आरोह तुला मला एक सांगायचं जे तुला आत्ता खूप लागतं, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल उद्धवजी ठाकरेंबद्दल तू काय काय भाषेमध्ये ट्विट केलेलं आहे, काय काय पोस्ट टाकलेलं आहे, तेव्हा तुझा सुसंस्कृतपणा कुठे गेला? तेव्हा तुझा सुसंस्कृतपणा कुठे गेला? माझं संयम बाळगून करतो. अरे काय तू तुझा संयम सांगतोय? तेव्हा तू बोललाच होतास ना, मलाही तू धमकीवाला पोस्ट मध्ये लिहिलं होतं, कोण कलाकार तुमच्याकडे काम करणार, केली कलाकारांनी माझ्याकडे काम. आणि आता राहिला प्रश्न किरण माने संदर्भातला, याआधी पण कित्येक कलाकारांना चॅनेलकडनं ऐन वेळेला काढण्यात आलेला आहे. याआधी पण खूप घटना घडलेल्या आहेत, पण त्यावेळेस कुणीच व्यक्त व्हायला नाही आला. आणि जसं अमोलजी कोल्हे खासदारांनी आता सांगितलं त्या बाबतीत त्यांच्या मताशी मी पण सहमत आहे की याआधी स्टार प्रवाह चॅनेलने किरण मानेंना त्यांच्या 2-3 एका इव्हेंटमध्ये मला वाटतं डान्स करायची संधी दिली होती आणि किरण मानेंचा पहिला तो डान्स परफॉर्मन्स होता. आता नक्की काय झालंय हे चॅनेल आणि किरण माने या दोघांच्याच मध्ये. मला वाटतं टिळेकरजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे आणि तुम्ही जो मुद्दा मांडताय तोच चर्चेचा विषय आहे की समाज माध्यमांवर आपण काय मांडावं हे आपल्या हातात आहे. त्याच्यावर कुणी काय म्हणावं हे जबाबदारीनं म्हणावं अशी अपेक्षा असते, पण ते होताना दिसत नाहीये आणि त्यामुळेच या चर्चा कराव्या लागतात. किरण मानेजी तुम्हाला मगापासून तुमचा मुद्दा मांडायचा आहे. कविता मला हे म्हणायचं येते केशवजी तुमच्याकडे येते. आपण आता नको तिकडे भरकटत चाललेलो आहे. म्हणजे ज्यावेळी अमोल कोल्हेनं म्हणायचं की हे माझ्या बाबतीत घडलं नव्हतं, म्हणजे कुणाच्या बाबतीत घडणार नाही असं त्यांना अज्युम केलं अमोल कोल्हेनी. तर कसं असतं माहिती का की माझ्या बाबतीत घडलं नव्हतं म्हणून समोरच्याच्या बाबतीत घडणार नाही असं नाही होत. तर ही पहिली गोष्ट. अमोल कोल्हे एक निर्मातेही आहेत, अनेक चॅनलशी त्यांचे संबंध आहेत, त्यांना ते जपून बोलावं लागतं, ते एक राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडली. ही भूमिका लगेच गृहीत धरून आपण किरण मानेंवर आरोप करणं किंवा किरण मानेंना ट्रोल केलं म्हणून वेलणकरला ट्रोल केलं हे पण मला त्यावेळी आवडलं नव्हतं. मी त्यावेळी त्याच्यावर बोललो होतो. इव्हन शशांक केतकर हा माझा चांगला मित्र आहे, पण आम्ही वैचारिक विरोधक आहोत. पण ज्यावेळी शशांक ट्रोल झाला त्यावेळी मी त्याच्यावर पोस्ट केली होती की हे चुकीचं आहे, शशांकला तुम्ही ट्रोल करताय. ती पोस्ट अजूनही असेल माझी फेसबुकवर. त्यावेळी मी शशांकची बाजू घेतली होती. मला ट्रोल कुणीही होणं आवडत नाही, कुणीही नाही होणं आवडत की ज्या पद्धतीने ट्रोल करतात. पण हे कोलॅटरल डॅमेज आहे. हे सुरू केलं एका पक्षाने सुरू केलं एका पक्षाने सुरू केलं आणि ते कोलॅटरल डॅमेज आहे. समोरचे त्यांना प्रत्युत्तर देणारच, त्याच भाषेत देणार. कारण मला कोणी आईवरून शिवी दिली तर फटकन माझ्याकडून येऊ शकते दुसरी त्याला शिवी. तर अशा पद्धतीने आता ते सुरू झालंय. पण सुरू कुणी केलं हे महत्वाचं आहे. आता तो मुद्दा जाऊ दे. आता मुद्दा माझा निघालाय. तर गेल्या 4 दिवसात अशा पद्धतीने कॅम्पेन सुरू केलं की त्याला काढा आणि अचानक मला काढलं जातं. याचा अर्थ मी माझ्या पद्धतीनं लावलाय. हे बघा आता बघा तुम्ही म्हणताय की मग याला कोणी, मला प्रोडक्शन हाऊसनी बी सांगितलं नाही आणि चॅनलनं पण सांगितलं नाही की बाबा असं घडलंय. या गोष्टीमुळे करतोय आपण, किंवा मला कुठलं लिगल पत्र नाही, प्रूफ नाही त्याचा. किंवा पण मी काय म्हणतोय की माझ्या पद्धतीने मला अर्थ लावू द्यात की गेले 7-8 दिवस तुम्ही जरी सोशल मीडियावर बघितलं तरी त्याला काढून टाका अशी कॅम्पेन चालली आहे. तुम्ही आमच्या नेत्याला बोलता तुझा रोजगार बंद करू, तुला रस्त्यावर आणू अशी भाषा करतायत आणि अचानक आपल्याला काढलं जातं. तर याचा अर्थ आम्ही कसा लावायचा, तर तसं मी माझ्या पद्धतीने लावतोय. आता अजून हे बघा, मला तरी काय माहिती अजून नक्की काय झालंय, पण धडधडीत जर लोकांना दिसतंय की अरे किरण मानेजी तुमचा मुद्दा पोहोचलाय आणि माझ्याकडे शेवटची काही मिनिटं शिल्लक राहिली आणि केशव उपाध्यायने त्यांचा मुद्दा मगापासून मांडायचा. केशव उपाध्यायजी फक्त थोडक्यात, कारण वेळ संपत आलाय. लास्ट कविताजी 2च सेकंदात फक्त मला एकच म्हणायचं की आरोजी थांबा तुम्ही. आरोजी मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. मला केशव उपाध्यायांचं म्हणणं ऐकू देत. केशवजी घाणेरड्या शब्दामध्ये
नाही, एकांगी होता कामा नये. आत्ता सायना नेहवालवरती अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं ट्विट सिद्धार्थ नावाच्या कलाकारांनी जो स्वतःला पुरोगामी मानतो त्यावेळी केलं होतं. आणि त्याने आवाज त्याच्याबद्दल उठवला माफी होता. मागितली. म्हणजे असं आहे की या सगळ्या सोशल मीडिया जगामध्ये हो ना, आपण ज्यावेळी जे प्रचंड टीका झाली त्यावेळी माफी मागितली, अगोदर नव्हती माफी मागितली त्याच्यावरती. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही एकांगी पद्धतीने, तुम्ही म्हणजे नॉट तुम्ही, कविता राणे तुम्ही नाही ना, एबीपी नाही, ज्यावेळी मानेचं म्हणणं असेल ते मानेने चांदणी ठरवायचं ना, त्याच्यावरती त्यांनी मानेला काय वाटतं याचा अर्थ आणि तो समाजाचा अर्थ समजून त्याच्यावरती आपण एखादी चर्चा करतो. या गोष्टीला मला असं वाटतं आक्षेप सुरुवातीला मी घेतला होता. मानेंचं म्हणणं खरं असेल आणि त्याच्यामध्ये ते मुळात मानेंसारख्यावरती टीका करून त्यांना चॅनलने काढून टाकावं अशी करण्याची गरज काही नाही. मुळामध्ये असं आहे की मोदींवर टीका करणारे असंख्य लोक आहेत. बरं, बरं, केशवजी, किरण मानेची शेवटची कमेंट तुमची. बरं, केशवजी, तुमचा मुद्दा कळलाय. केशवजी, तुमचा मुद्दा कळलाय. किरण मानेची तुमची शेवटची कमेंट. हा, मी हे सांगतोय की उपाध्ये आता म्हणाले की किरण मानेंनी असे आरोप सुरू केले. आधी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आधी सोशल मीडियावर लोकांनी संगती लावली घडलेल्या घटनांची, झालेल्या कमेंटची, आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे अशा पोस्ट टाकायला सुरुवात केली की राजकीय भूमिका घेतली म्हणून किरण मानेंना काढून टाकलं. ही जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, कारण त्यांनी माझ्या पोस्टवर लाखो लोकांनी माझ्या पोस्ट गेल्या आठवड्याभरातल्या बघितल्यात. ट्रोलर्स काय लिहितात हे त्यांनी जज केलं आणि आपण एक आपला म्हणून न्याय लावतो ना, त्या न्यायानं त्यांनी लिहिलं आणि मी त्यानंतर 12-10 तास वाट बघून मग मी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली की येस, हे खरं असू शकतं आणि हे खरं असू शकतं. पण अजूनही त्यांच्याकडून जे काही उत्तर येईल त्याच्यावर सुद्धा मी बोलेन ना. आता ते काहीतरी उत्तर तयार करायचं चाललं असेल प्रोडक्शन हाऊसचं की असं उत्तर तयार करूया आणि आपण किरण मानेंची ही नव्हती चूक, दुसरी चूक होती ती आपण त्यांच्यावर थोपवूया. पण त्याला पण मी उत्तर द्यायला तयार आहे, मी सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायला तयार आहे. पण एक काहीतरी त्यांच्याकडून आता पुढचा आरोप होऊ द्या. किरण मानेजी, तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल उघडपणे बोललात. त्याची जी संगती तुम्हाला वाटली ती तुम्ही मांडलीत आणि ती संगती महाराष्ट्राला धक्का देणारी होती, त्यामुळे त्याच्यावर चर्चा होणं सुद्धा स्वाभाविक होतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये कलाकारांनी, मग ते सामाजिक क्षेत्रात कोणत्याही कलेमध्ये आघाडीवर असू देत, त्यांनी आपापली मतं मांडणं, राजकीय मतं मांडणं, स्पष्टपणे मांडणं ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याला आत्ता अपवाद असण्याचं काही कारण नाही. फक्त इतकंच घडतंय की समाज माध्यमावर जेव्हा प्रत्येकजण मत आपलं मांडते, आपली प्रतिक्रिया व्यक्त करते, त्यावेळेस त्याला प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आणि त्या प्रतिक्रियांना कुठलाही बांध आपण कुणीही घालू शकत नाही. जर सगळेच जण जबाबदारीनं वागलं तरच हे होऊ शकतं. पण जेव्हा राजकीय पक्षांचा मुद्दा येतो त्यावेळेस त्यांना मात्र आपल्याला ही मुभा देता येत नाही. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका या जबाबदारीनंच घेतल्या पाहिजेत आणि समाज माध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा वापर राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी, स्कोअर सेट करण्यासाठी कधीही होता कामा नये ही अपेक्षा असते. आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेव्हा जेव्हा कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्या वेळेस बोलणं गरजेचं आहे आणि एक प्रमुख प्रसार माध्यम म्हणून आमची ही ती जबाबदारी आहे आणि म्हणूनच आजची ही चर्चा. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. या चर्चेत आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. एबीपी माझावर बातम्यांचा ओघ सुरूच राहील. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.